अथ श्री साई सच्चरित अध्याय 31। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरू साईनाथाय नमः। संतांचा अवतार हा जडजीवांच्या उद्धारासाठीच असतो। जीव जे अंतकाळी कल्पनेत आणतो तोच जन्म त्याला मिळतो। म्हणून शेवटचा श्वास घेईपर्यंत कायम परमेश्वराचे ध्यान करणाराच मुक्त होतो। मृत्यू कुठल्याही क्षणी येऊ शकतो, म्हणून देवाचे ध्यान कायमचे करावे म्हणजे उद्धार होईल। हे सांगून हेमाडपंत म्हणतात की जगात ऐहिक आणि आमुष्किक सुख असतात। ऐहिक म्हणजे पृथ्वीतलावरील जसे स्त्री, पुत्र, संपत्ती वगैरे, आणि आमुष्किक म्हणजे स्वर्गलोकातील। दोन्ही सुख निरुपयोगी आणि घातक आहेत। पृथ्वीवरील सुख देहाला घातक आहेत, तर स्वर्गलोकातली सुख ही कायमस्वरूपी नसल्यामुळं पुण्य संपलं की पुन्हा पृथ्वीवर परत पाठवणारी आहेत। त्यातल्या त्यात मग पृथ्वीवरचा मनुष्यजन्म बरा। निदान निष्काम कर्म केल्यास मोक्ष मिळण्याची शक्यता आहे। बाबांनी भक्तांचा उद्धार करण्यासाठी प्रिय भक्तांना आपल्या समोरच मरण दिलं आणि त्यांच्या जन्म मृत्यूच्या फेरा नष्ट करून मोक्ष देण्याची कायमची सोय करून ठेवली। अशा काही कथा या अध्यायामध्ये हेमाडपंथांनी वर्णिलेल्या आहेत। पहिली कथा एका मद्रासी संन्यासीची आहे। ते शिर्डी मार्गे मानस सरोवराला चालले होते। एका जपानी प्रवाशाकडून त्यांना मानस सरोवराची माहिती मिळाली। नकाशा पाहून त्यांना तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली आणि ते मद्रासून निघाले। त्यानंतर त्यांना शिर्डी लागली आणि बाबांची कीर्ती ऐकून त्यांना असं वाटलं की बाबांचं दर्शन घ्यावं। शिर्डीला त्यांना हरिद्वारचे स्वामी सोमदेवजी भेटले आणि त्यांना म्हटलं की मानस सरोवर हे गंगोत्रीवर आहे। तिथे दर 50 कोशावर भाषा बदलते, बर्फ फार पडतं, भूतानवासी काही वेळा पीडा करतात। हे ऐकून संन्यासी थोडासा संभ्रमित होता। तो जसा महाराजांच्याकडे गेला तसे महाराज खवळले आणि म्हणाले की याला हाकलून द्या। त्या संन्यासाला काही कळेना। त्याला महाराजांच्या विषयी माहिती नसल्याने तो गोंधळला। पण तो दुसरे दिवशी तो पुन्हा शिर्डीला मुक्काम करून बाबांच्या दर्शनाला गेला। तिथं त्यानं भक्तांना बाबांची सेवा करताना पाहिली। कोणी बाबांचे पाय दाबीत होते, कोणी चरणतीर्थ घेत होते, कोणी अत्तर लावित होते। ते बघून संन्यासी बाबांच्या पाशीच बसला। त्याच दिवशी त्याला त्याच्या आईचं पत्र मिळालं की आई फार आजारी आहे आणि मरणोन्मुख आहे। अर्थातच त्याच्या मनाचा गोंधळ होऊ लागला की मानस सरोवराकडे जावं की परत मद्रासला जावं। म्हणून त्यानं बाबांचं दर्शन घेऊन त्यांना विचारलं आणि सांगितलं की मी पुढे प्रवासाला जाऊ की आईचं दर्शन घेण्यासाठी परत जाऊ। साईबाबा म्हणाले की अरे तू तर संन्यासी आहेस, भगवे कपडे घालतोस, मग आईच्या मोहात नको पडूस, ते तुला शोभत नाही। सध्या शिर्डीत राहा, काही दिवस राहिल्यानंतर आपण पुढचा विचार करू, पण जपून राहा। वाड्यामध्ये खूप चोर आहेत, कड्या कुलप घालून झोप, नाहीतर ते तुझं सर्वस्व लुटतील। त्याप्रमाणे संन्यासी वाड्यात राहिला। बाबांनी त्याला भागवत वाचण्याची आज्ञा केली होती। दुसऱ्या दिवशी त्यांनी बगलेला भागवत मारलं आणि ते लेंडीबागेत जाऊन वाचू लागले। संन्यासीच ते, त्यामुळे जोमानं वाचन करून त्यांनी सप्ताह पूर्ण केले। 2 सप्ताह पूर्ण केल्यानंतर तिसऱ्यांदा त्यांना अस्वस्थता वाटू लागली आणि त्या आजारीपणात त्यांचा अंत झाला। महाराजांच्या सान्निध्यात अंत झाल्यामुळं त्यांना मोक्षच मिळाला। त्यानंतर संन्यासाचं प्रेत पुरण्याची योजना चालू झाली, तेव्हा महाराजांनी त्यांना 1-2 दिवस थांबायला सांगितलं। त्यांनी सांगितलं की हा संन्यासी पुनर्जीवित होईल, पण तो त्यांचा खरा उद्देश नव्हता। त्यांना पोलिसांचे संशय फेडायचे होते। बेवारसी प्रेत असल्यामुळं पोलिसांच्या चौकशा झाल्या, पोलिसांचे संशय फिटले आणि मग त्यानंतर त्याला शेवटची गती दिली। बाबांच्या समोर मुक्ती मिळालेले दुसरे भक्त म्हणजे बाळाराम मानकर। तेही बाबांच्याकडे शिर्डीत राहत आणि भक्ती आणि सेवा करत। शिर्डीत राहून बाबांची सेवा करण्यात त्यांना आनंद वाटे, पण त्यांना माहीत होतं की त्यांचं मन तिथं एकाग्र होत नव्हतं। एकदा अचानक त्यांना बाबांनी 12 रुपये दिले आणि त्यांना सांगितलं की आपण मच्छिंदर गडावर जा आणि शिर्डी सोडा आणि काही दिवस तिथं तप आचरण करा। बाबांनी सांगण्याचं कारण त्यांना मुळीच कळलं नाही। त्यांना असं वाटलं की माझं मन तर शिर्डीमध्ये असतानाच बाबांच्या संगतीत स्थिर झालेलं नाही आहे, मग मच्छिंदर गडावर दूर राहून माझा काय फायदा होणार आहे, माझं कसं कल्याण होणार। त्यांना तिथं जाण्याचं चुकीचं वाटू लागलं, पण त्यांना हेही माहीत होतं की बाबांचं म्हणणं हे नेहमी आपल्या हितासाठीच असणार। म्हणून ते बाबांना म्हणाले की बाबा,
माझे विचार एक क्षुद्र वृत्तीचे आहेत आणि आपण सांगितल्याप्रमाणे मच्छिंद्र गडावरच जाण्यात माझं हित आहे याबद्दल शंका नाही. त्याप्रमाणे तिथे गेले, काही दिवस राहिले, त्यांनी तप केलं. तिथलं शांत वातावरण, मंद मंद हवा यामध्ये त्यांचं मन लागू लागलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना तिथंच बाबांचं दर्शनही झालं. त्यांना बाबांनी विचारलं की आता तू कसा आहेस? तेव्हा ते म्हणाले की बाबा, मला आपण मच्छिंद्र गडावर का पाठवलं? बाबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही शिर्डीत असताना मला फक्त एक 3.5 हातांचा देह समजत होता, पण मी फक्त शिर्डीवासी नाही आहे, मी सर्व जगात व्यापून राहिलेलं आहे. आता तुम्हीच खात्री करून घ्या की शिर्डीत राहणारा आणि तुम्हाला इथं दिसणारा मी तो एकच आहे की नाही. हे ऐकल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला, त्यांचे संशय फिटले आणि त्यांनी त्यांचे तप पुन्हा सुरू केलं. काही दिवस तप केल्यानंतर ते परतले. जाताना त्यांनी पुण्याहून दादरचं तिकीट काढण्यासाठी रांगेत उभा राहिले. गाडीची वेळ झाली होती आणि ती चुकणार असंच त्यांना वाटत होतं, कारण तिकिटाची रांग चांगलीच लांब होती. तेवढ्यात तिथे कुणबी आला आणि त्यानं आपलं पुणा मुंबई तिकीट त्यांना दिलं. पैसेही घेतले नाहीत. फक्त म्हणाला की मला काम असल्याने मी तिकीट वापरू शकत नाही, तर आपण याच्यावर प्रवास करा. बाळाक्रमाने तिकीट घेतले आणि पैसे देण्यापूर्वीच तो कुणबी गर्दीत गायब झाला. तो गायबच झाला. त्याला पैसे देण्यासाठी गाडी सुटेपर्यंत शोधूनही त्याचा ठाव लागला नाही. बाळकराम त्यानंतर बाबांचे आजीवन भक्त झाले आणि अंतिम वेळेपर्यंत शिर्डीतच मुक्कामात राहून मुक्त झाले. त्यांचा अंतही शिर्डीतच झाला. पुढची कथा मेघाची आहे. हा बाबांचा परमभक्त होता आणि त्यांची सदोदित देवा करत असे. त्याला शिर्डीतच मरण आलं. तो मेल्यानंतर बाबा त्याला पोचवण्यासाठी स्मशानापर्यंत गेले. त्यांनी त्याच्यावर फुलं उधळली आणि सामान्य माणसाप्रमाणे शोक करत करत अखेरचा निरोप दिला. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत बाबा मेघापर्यंत होते, म्हणजे मेघाचा उद्धारच झाला असणार हे नक्की. यापुढील कथा एका प्राण्याच्या उद्धाराची आहे. एक वाघ बाबांच्या निर्याणाआधी शिर्डीत आला. त्याला काही दरवेशांनी साखळीने बांधून बैलगाडीवर लादलं होतं आणि ते बाबांच्याकडे इलाजासाठी आले. अनेक उपाय करूनसुद्धा वाघाची व्यथा काही दूर होत नव्हती, कारण वाघ आजारी होता. शेवटी दरवेशांनी शेवटचा उपाय म्हणून त्याला बाबांच्याकडे आणलं होतं. त्याप्रमाणे दरवेशी बाबांना भेटले आणि त्या वाघाला साखळीने घट्ट बांधून बाबांच्या समोर आणलं. बाबांच्या समोर येताच वाघ आणि बाबांची नजरानजर झाली आणि वाघाचे डोळे विस्फारले गेले. त्याचा उद्धार काळ आला होता. त्याने नजर झुकवली. शेपटीने जमिनीवर 3दा स्पर्श केला, एक डरकाळी फोडली आणि तो मरण पावला. बाबांच्या समोर तो निवर्तल्यामुळे त्याचाही उद्धारच झाला. बाबांनी दरवेशांना सांगितलं की याला नंदीच्या समोरच पुरा, तिथं त्याला अंतिम गती मिळेल आणि त्याचा उद्धार होईल. दरवेशी थोडा वेळ दुःखी झाले, कारण वाघ त्यांच्या उपजीविकेचं साधन होतं. पण वाघ आजारीच होता आणि आता तर तो मेल्यामुळे दुसरा काही इलाजही नव्हता. शेवटी त्यांनी बाबांच्या सांगण्याप्रमाणे त्याचं दफन केलं. बाबांनी त्याला सांगितलं की हा माणूस होता, याचं आपलं पूर्वजन्मीचं देणं होतं आणि तो दिल्यानंतर तो सुटलेला आहे. त्याप्रमाणे दरवेशांनी ती गोष्ट मान्य केली आणि ते निघून गेले. वाघाच्या निर्याणाची ही गोष्ट तशी लक्षात राहणारी नव्हती. पण एक गोष्ट म्हणजे बाबांनी मनुष्याप्रमाणे एका प्राण्याचाही उद्धार केला आणि दुसरं विशेष म्हणजे वाघाचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसात बाबाही मरण पावले आणि मोक्ष प्राप्तीला गेले. त्यामुळे वाघाच्या निर्याणाची ही कथा सर्वांच्याच लक्षात राहिली. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.